आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेची सत्ता यावी याची रणनीती पालकमंत्री संजय राठोडांनी आखली। यासाठी 3 जिल्हा प्रमुख नियुक्त करून निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। याच दरम्यान जिल्हा प्रमुखांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 जिल्हा प्रमुख देण्यात आलेले आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, याची तयारी आता जोरात या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपल्यासोबत थेट 3 जिल्हा प्रमुख आहेत, त्यांना विचारू, तुमची आज निवड झालेली आहे, काय कसं वाटतं तुम्हाला आणि कशा प्रकारची जिल्हा परिषद, पंचायत समितीची तयारी चालू आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी मी लगेच आजपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावागावापर्यंत आमची शिवसेनेची शाखा ही पोहोचली पाहिजे आणि त्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये झाला पाहिजे आणि तो होणार, याच्यात काही शंका नाही। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याच्या दृष्टीने या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड साहेब यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनामध्ये 3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। ते काम घरोघरापर्यंत पोहोचवण्याचं काम, प्रचार आणि प्रसाराचं काम आम्ही करणार आहोत। सोबतच पालकमंत्री म्हणून संजय राठोड साहेबांनी अनेक वर्ष या यवतमाळ जिल्ह्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने काम केलेलं आहे। ती सगळी कामाची शिदोरी घेऊन ग्रामीण भागात, गावागावामध्ये जाऊन गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसेना अशा प्रकारचं एक मंत्र आम्ही यापुढे सुरू ठेवणार आहोत। येणाऱ्या काही आगामी निवडणुका आहेत, सदस्य नोंदणी आहे, शाखा बांधणी आहे आणि पक्षाच्या जे कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्याचं कामसुद्धा आम्ही करू आणि जिथं गाव तिथं शाखा हे जे धोरण आहे पक्षाचं, ते आम्ही पक्षाच्या धोरणानुसार आम्ही 100% त्याची पूर्तता करू। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवतील का, असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।